नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाण्यातील धान्य महोत्सवात कोकण आणि मराठवाड्याची भेट. जलयुक्त शिवारासाठी नागरिकांना श्रमदानाचं आवाहन. आणि ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्याची गुंडगिरी, युवकाला चिरडण्याचा प्रयत्न. आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750-6946-155 या भ्रमणध्वनीद्वारे. ठाण्यातील गावदेवी मैदानात सध्या भरलेला धान्य महोत्सव अनेकांच्या आकर्षणाचा विषय ठरलाय. या ठिकाणी तुम्हाला विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतात सेंद्रिय खताद्वारे पिकवलेली धान्य कमी दरात मिळत आहेत. राज्याचे पणन मंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते गुरुवारी या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. येत्या 4 मे पर्यंत गावदेवी मैदानात हा महोत्सव सुरू असेल. या बाजारात 350 किलोमीटर अंतर कापून गणेश कराळे हा शेतकरी हिंगोलीवरून आलाय. आपल्या धान्याला चांगला भाव मिळावा या आशेनं गणेश कराळे हळद आणि ज्वारी घेऊन या ठिकाणी पोहोचलाय. आनंदाची गोष्ट अशी की त्याच्याकडील शेतीमालाला चांगला भाव मिळाला असून त्याला चांगला नफाही झालाय. ठाण्यातील या धान्य महोत्सवाच्या माध्यमातून धान्य आणि कोकणातील आंबे ठाणेकरांच्या भेटीला आले असतानाच दुसरीकडे कुठेतरी सरकारनं जर अशा प्रकारच्या बाजारपेठा ठिकठिकाणी सुरू झाल्या तर नक्कीच भविष्यात देखील स्वस्त धान्य मिळू शकेल अशी प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसतेय. जलयुक्त शिवार योजनेत ठाणे जिल्ह्याची कामगिरी कौतुकास्पद असून खासगी कंपन्या, सेवाभावी संस्था, शिक्षक, विद्यार्थी, डॉक्टर्स, वकील, सामाजिक संस्था, शासकीय कर्मचारी अशा सर्वांनीच जलयुक्त शिवारासाठी एक दिवस श्रमदान करून लोकचळवळीचा नवा आदर्श उभा करूया आणि जिल्हा सुजलाम सुफलाम करूया असं आवाहन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त ध्वजारोहण आणि पोलीस संचलनाप्रसंगी ते बोलत होते. आलेले आहेत त्या तूर खरेदी केंद्रावरच्या तुरीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांत यांना दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी पंचनामे झाल्यानंतर काही ठिकाणी आता तूर खरेदीला सुरुवातही झालेली आहे आणि पंचनामे झाल्यानंतर केंद्रावर जी तूर आलेली आहे ती तूर खरेदी केली जाईल. परंतु काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या नावावरती आपली तूर लावलेली आहे अशा व्यापाऱ्यांना सुद्धा किंवा अशा ज्यांनी काही त्या ठिकाणी घोटाळे केलेले आहेत यांच्यावर सुद्धा तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. आणि त्या दृष्टीने मार्केट कमिटींच्या मध्ये माहिती सर्व जिल्ह्यातल्या मार्केट कमिटींची राज्यातली माहिती आम्ही मागवत आहोत आणि ती आता आठवड्याभरामध्ये येईल. साकेत येथील पोलीस मैदानावर आयोजित या समारंभात विकासाच्या बाबतीत उल्लेखनीय कार्य केलेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा तसंच उल्लेखनीय सेवा बजावलेले पोलीस आणि शासकीय कर्मचाऱ्यांचा गुणगौरव पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर, पोलीस आयुक्त परमवीर सिंग, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक विमनवार, खासदार अर्जुन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, महापौर मीनाक्षी शिंदे, शिवसेना उपनेते अनंत दरे, ठाणे महापालिका आयुक्त सुनील चव्हाण, अशोक रणखाम आणि जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी यावेळी उपस्थित होते. जलयुक्त शिवार ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची योजना असून शासनाने निश्चित केलेल्या गावांव्यतिरिक्त अन्य गावांमध्येही जलसंवर्धनाची कामं हाती घ्यावी लागतील. त्यासाठी खासगी कंपन्यांच्या CSRची मदत घ्या असं सांगतानाच शिंदे यांनी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकानं एक दिवस जलयुक्त शिवारच्या कामासाठी श्रमदानातून आपलं योगदान दिल्यास लोकसहभागाची मोठी चळवळ उभी राहील अशी अपेक्षा व्यक्त केली. ठाणे जिल्ह्याला पावसाचं वरदान असून पावसाचं हे पाणी अडवल्यास शेतकऱ्यांना दोन्ही हंगामात पिकं घेता येतील आणि शेतकरी संपन्न होईल असंही ते म्हणाले. जिल्ह्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता जिल्ह्याला स्वतःच्या हक्काचं धरण अत्यावश्यक आहे असं सांगतानाच हे धरण विकसित करताना कुणावरही अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
शहापूर तालुक्यातील गाव पाड्यांसाठी भावली धरणातून पाणी आणण्याची योजना शासनानं मंजूर केली असून 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या या योजनेमुळे शहापूर तालुक्यातील गाव पाडे कायमचे दुष्काळमुक्त होणार आहेत असंही त्यांनी सांगितलं। मेट्रो, जलवाहतूक, क्लस्टर डेव्हलपमेंट इत्यादी विकासाच्या योजनांमुळे ठाणे जिल्ह्याचा चेहरामोहरा आगामी काळात बदलणार आहे। संपूर्ण MMR प्रदेशात क्लस्टर डेव्हलपमेंट योजना राबवण्याबरोबरच मेट्रोचं जाळंही उभारण्यात येणार आहे असं सांगतानाच विकास कामांचा हा धडाका कायम ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांचा समन्वय असला पाहिजे असं ते म्हणाले। लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही विकासाच्या रथाची 2 चाकं असून ठाणे जिल्ह्यात ही दोन्ही चाकं एकाच वेगानं पळत असल्यामुळे हा विकास शक्य होतोय। याकडे त्यांनी लक्ष वेधत जिल्हाधिकारी, CEO, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, पालिकांचे आयुक्त अशा सगळ्यांचं कौतुक केलं। ठाणे पोलिसांनी गेल्या काही काळामध्ये मोठे गुन्हे उघडकीस आणल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर ठाणे पोलिसांचं नाव झालं असून स्कॉटलंड यार्ड नंतर आता ठाणे पोलिसांचंच नाव घ्यावं लागेल अशा शब्दात त्यांनी पोलीस दलाचं कौतुक केलंय। जर आपण एखाद्या पोलिसाची तक्रार केली तर काय होऊ शकतं याचा धक्कादायक प्रत्यय ठाण्यातील युवकाला आलाय। मुंबई पोलीस दलात काम करणाऱ्या एका पोलिसानं युवकाच्या अंगावर वाहन घातल्याचा प्रकार पाचपाखडी भागात घडलाय। तो सतर्क असल्यामुळे युवक वाचला, पण काही अंतर तो कारच्या बोनेटला पकडून जमिनीवर फरफटला। हा सर्व प्रकार CCTVत कैद झाला असून या संदर्भात नौपाडा पोलीस ठाण्यात संबंधित पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। एवढा धक्कादायक प्रकार भर रस्त्यात होऊनही आरोपीला अजूनही अटक झालेली नाही। आईस्क्रीमचा व्यवसाय करणारा अतुल पेठे आणि पोलीस कर्मचारी रमेश आवटे यांच्यात आर्थिक व्यवहारातून वाद झाला होता। दोघांतील वादानंतर अतुलनं रमेश आवटे विरोधात पोलीसमध्ये तक्रार केली। आपल्या विरोधात तक्रार दाखल केल्याच्या रागातून पोलीस कर्मचारी असणाऱ्या रमेशनं अतुलच्या अंगावर गाडी घालून त्याला जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला। पाचपाखडी भागात घडलेला हा सर्व प्रकार CCTVमध्ये कैद झालाय। अतुलनं नौपाडा पोलिसात या प्रकरणी तक्रार नोंदवल्यानंतर पोलीस कर्मचारी रमेश आवटेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित आणि कार्यकर्त्यांवर षडयंत्र रचून खोटा गुन्हा दाखल केलाय। विवेक पंडित आणि कार्यकर्त्यांची बाजू ही सत्याची असल्यानं त्यांनी या गुन्हा प्रकरणी जामीन न देता स्वतःहून पालघर पोलीस स्टेशनला पोलिसांच्या स्वाधीन होऊन जेलमध्ये जाणं स्वीकारलंय। त्यांच्या अटकेचा 5वा दिवस असून विवेक पंडित यांच्यासह संघटनेचे 37 कार्यकर्ते ठाणे मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहेत। याचाच निषेध करण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्षा विद्युल्लता पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले। श्रमजीवी संघटना महाराष्ट्र ही संघटना गेली 35 वर्षांहून अधिक काळ समाजातील सर्वात वंचित, शोषित, अन्यायपीडित समाज घटकांचे न्याय, हक्क आणि सन्मानासाठी सनदशीर आणि शांततामय मार्गाने कार्यरत आहे। अशा संघटनेची बदनामी करणाऱ्या आणि संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्यासह कार्यकर्त्यांवर खोटा गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये जाण्यास भाग पाडणाऱ्या CEO निधी चौधरी यांच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेनं 1 मे पासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली असून योग्य न्याय मिळावा अशी मागणी केली आहे। 24 एप्रिल रोजी सदरचं आंदोलन पालघर इथे करण्यात आलं होतं। त्यावेळी करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध करत काळ्या फिती लावून हे आंदोलन करण्यात आलं। ठाणे युवा सेना आणि अचिव्हर्स फाउंडेशन ठाण्यातील आर्य क्रीडा मंडळ इथे आयोजित करण्यात आलेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी युवा सेना प्रमुख ठाणे युवा सेना आणि अचिव्हर्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं ठाण्यातील आर्य क्रीडा मंडळ इथे आयोजित करण्यात आलेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भेट दिली। यावेळी स्पर्धकांशी हस्तांदोलन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली। आदित्य ठाकरे यांनी प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून सामना पाहिला। युवा सेना नेहमीच अशा स्पर्धा आयोजित करून सर्व खेळांना प्रोत्साहन देते असं ठाकरे यांनी सांगितलं। यावेळी खासदार राजन विचारे, नगरसेवक सुधीर कोकाटे, केदार दिघे, हेमंत पवार, युवा सेना ठाणे शहर अध्यक्ष नितीन लांडगे, आयोजक गुडजादे आणि इतर मान्यवर उपस्थित होते।
जर तुम्हाला स्वातंत्र्यापूर्वीच्या चारचाकी आणि दुचाकी पाहायच्या असतील तर ठाण्याच्या हरिनिवास परिसर येथे आयोजित गाड्यांच्या प्रदर्शनामध्ये त्या पाहायला मिळाल्या. ठाण्यातील हेरिटेज व्हेकल्स ऑर्गनायझेशनच्या वतीनं आयोजित प्रदर्शनात हा दुर्मिळ योग आला होता. ठाण्यातील या प्रदर्शनात 1928 पासून 1978 पर्यंतच्या गाड्या ठाणेकरांना पाहायला मिळाल्या. यावेळी या गाड्यांचे फोटो काढण्यासाठी ठाणेकरांनाही मोह आवरता आला नाही. ठाण्यातील हरिनिवास सर्कल इथे मुंबईसह उपनगरातील गाड्या पाहण्याचा योग आला होता. ठाण्यातील सदरच्या गाड्या पाहत असतानाच गाड्यांचे त्यावेळेचे रंग तसंच गाड्यांचे उघडणारे दरवाजे हे तर आकर्षण असलं तरी वडिलांच्या काळातील गाडी वडिलांनी विकल्या नंतर सदरची गाडी खरेदी करून पुन्हा विकत घेऊन प्रदर्शनात आणून नवीन पिढीला गाड्यांचं महत्त्व सांगण्यासाठी या प्रदर्शनात सहभागी झाले असल्याचं खास करून मुंबईहून सहभागी झालेल्या अमित बाबुल यांनी सांगितलं. ठाण्यातील हेरिटेज व्हेकल ऑर्गनायझेशन या संस्थेचे एकूण 15 सदस्य असून नेहमीच चित्रपट दिसणाऱ्या आणि खास करून घरात शोभेसाठी ठेवलेल्या या गाड्या रस्त्यावर आल्या तर प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांना त्याचं महत्त्व समजेल असं या प्रदर्शनाच्या आयोजकांनी सांगितलं. ठाण्यातील या प्रदर्शनाच्या माध्यमातून जुन्या जमान्यातील गाड्या आणि दुचाकी जरी समोर आल्या असल्या तरी त्याचं महत्त्व मात्र दिवसेंदिवस कमी होत असलं तरी आताच्या काळातील आलेल्या गाड्यांपेक्षा लाख मोलाच्या असणाऱ्या गाड्या प्रदर्शनाच्या माध्यमातून समोर आणणं म्हणजे एक योगच समजला पाहिजे. एकीकडे विद्यार्थ्यांचा जल्लोष तसंच टाळ्या शिट्ट्या यात ठाण्यातील गडकरी रंगायतन इथे ठाणे पोलीस महाकरंडक 2017 संपन्न झाला. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत एकूण 34 महाविद्यालयीन संघांनी सहभाग घेतला. त्यात यंदाच्या वर्षी देखील उल्हासनगर येथील चांदीवाला कॉलेजनं पहिला क्रमांक पटकावला. वाढत्या दहशतवादाला उत्तर देण्यासाठी उत्साहात पार पडलेल्या या स्पर्धेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपली कला दाखवली. या कलेच्या माध्यमातून उपस्थित मान्यवरांबरोबरच प्रेक्षकांचीही मनं जिंकली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून खास करून दहशतवादाला सुरुवात होते. विद्यार्थ्यांनी सक्षम व्हावं तसंच त्यांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना वाढवणं याचाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून पथनाट्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाणे पोलीस आयुक्तालयातील एकूण 34 महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे आयोजित स्पर्धेच्या निकालाप्रसंगी पोलीस आयुक्त परमवीर सिंग, सहपोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे यांच्या समवेत दिग्दर्शक रवी जाधव तसंच कलाकार मंगेश देसाई यांच्या समवेत अनेक मान्यवर उपस्थित होते. यंदाच्या वर्षी देखील उल्हासनगर येथील CHM कॉलेजनं पहिला क्रमांक पटकावला तर दुसऱ्या क्रमांकावर सोनवणे कॉलेज कल्याण तसंच भिवंडीमधील GM मोमीन कॉलेजनं तिसरा क्रमांक पटकावलाय. यंदाच्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत उल्हासनगर येथील CHM कॉलेज येथील विद्यार्थ्यांनी हक्काचं व्यासपीठ या स्पर्धेच्या माध्यमातून मिळालं असल्याचं सांगितलं. यावेळी मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्यातील धान्य महोत्सवात कोकण आणि मराठवाड्याची भेट, जलयुक्त शिवारासाठी नागरिकांना श्रमदानाचं आवाहन आणि ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्याची गुंडगिरी, युवकाला चिरडण्याचा प्रयत्न. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैलेख आदर्शनगर समोर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773033326. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास YouTube वर तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.